Okay, let's go. नमस्कार भावांनो, जर तुम्हाला पण गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ एडिट करायचा असेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस सांगितलेली आहे। व्हिडिओ कसा एडिट करायचा तर चला आपण व्हिडिओ कसा एडिट करायचा ते समोर बघूया। तर भावांनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपलं अलाइट मोशन ॲप चालू करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल आणि लेटेस्ट व्हर्जनचा ॲप मी तिथे अपलोड केलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट जे काही गणपती बाप्पाची बीटमार्क आणि शेक इफेक्ट आहे ते सुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही ते इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इन्स्टॉल करायचे आहे। त्यानंतर बघू शकता बीटमार्क अशा प्रकारे इथे बीटमार्क असणार, शेक इफेक्ट असणार आहे आणि वरची ही आपली बीटमार्क आहे। तर सगळ्यात आधी बीटमार्क तुम्हाला इथं चालू करून घ्यायची आहे। बीटमार्क जशी तुम्ही चालू करशाल तसं सुरुवातीला प्लसच्या ऑप्शनमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि एक ओव्हरलेचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे ती इथं ॲड करून घ्यायचा आहे। ओव्हरलेचा व्हिडिओ असं इथं ॲड करायचा आणि याला इथं काय करायचं बघू शकता, पहिल्या बीटमार्कला जाऊन याला इथं एक्स्ट्राचा पार्ट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा पार्ट इथं कट केल्याच्या नंतर तुम्हाला आपली जे काही PNG आहे, मी तुम्हाला बाप्पा नावाची जे काही PNG दिलेली आहे ती PNG लावून घ्या आणि PNGची ड्युरेशन 8.36 पर्यंत वाढवायची आहे आणि याला थोडा छोटं करून घ्यायचं आहे PNGला। बरोबर आपले जे काही सर्कल आहे, जे काही ओव्हरले आपण लावला त्याच्याबरोबर सेंटरला असं या PNGला इथं ॲड करून घ्यायचं आहे। तर हे PNG इथं ॲड झाल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, 8.36च्या बीटमार्कपासून पुढे जे काही बीटमार्क असतील त्यांमध्ये तुम्हाला आपले गणपती बाप्पाचे जे काही फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला इथे लावून घ्यायचे आहे। तर आपल्याजवळ काही गणपती बाप्पाचे फोटो आहे तर आपण सगळे फोटो असे इथे लावून घेऊया आणि काही फोटो वेगळ्या रेशोमध्ये असतील तर फोटोला इथं फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला सेट करून टाकायचं आहे। वरच्या 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शन येते, ज्याच्यामुळे आपले जे काही फोटो आहे ते बरोबर आपल्या साईजमध्ये बरोबर इथं बसून जाते। बघू शकता अशा प्रकारे। तर हे फोटो तुम्हाला असे इथं लावत जायचे आहे। जिथपर्यंत आपली बीटमार्क आहे तिथपर्यंत आपल्याला सगळे फोटो आपले इथं असे लावत राहायचे आहे। जेवढी बीटमार्क आहे तेवढ्या सगळ्या बीटमार्कमध्ये असं इथं फोटोला ॲडजस्ट करून वरच्या 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शन येते, असं करायला विसरू नका। तर हे पुन्हा इथं ॲड करायचं, पुन्हा याला फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शन इथं क्लिक करायचं, पुन्हा पुढचा फोटो ॲड करायचा, वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला असं क्लिक करून घ्यायचं आहे। पुन्हा वरच्या 3 डॉटला क्लिक करून सेम असं इथं करायचं। जिथपर्यंत आपल्या शेवटची बीटमार्क येत नाही तोपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस इथं फॉलो करून घ्यायची आहे। तर ही प्रोसेस फॉलो केल्याच्या नंतर बघू शकता आपले सगळ्या फोटो इथं ॲड झालेले आहे आणि बीटमार्कला म्हणजे सुरुवातीला ओव्हरले आणि PNG पण इथं लावलेली आहे। तर डायरेक्टली आपल्याला इथं शेक इफेक्ट इथं लावायचं आहे। तर बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टच्या जे काही प्रोजेक्टमध्ये जाऊन डायरेक्ट आपला इफेक्ट इथं कॉपी करा। खालच्या 3 डॉटला क्लिक करून आपलं जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे। इफेक्ट इथे कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅक येऊन जायचं आणि बीटमार्कमध्ये आपण जे काही फोटो लावले त्या सगळ्या फोटोंना हा एकच इफेक्ट आहे, तर हा एक इफेक्ट तुम्हाला सगळ्या फोटोंना असं इथं लावून घ्यायचा आहे। बघू शकता फोटोला क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट असं इथं तुम्हाला करून घ्यायचं आहे। जेवढे काही तुमच्याजवळ फोटो आहे तेवढे सगळे फोटो तुम्हाला असे इथं लावत राहायचे आहे। सगळ्या बीटमार्कमध्ये आपले सगळे जे काही आपण फोटो लावले होते त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं असा लावत राहायचा आहे। शेवटपर्यंत आपण हे इफेक्ट इथं लावल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, आता आपले जे काही फोटो आहे बघू शकता कसे इथं दिसून यायले। सगळ्या फोटोंना इफेक्ट लागल्याच्या नंतर 8.36 पासून जे काही आपली बीटमार्क आहे म्हणजे पहिलीच बीटमार्क तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक PNG इथं लावून घ्यायची आहे। हे शॅडोची PNG आहे, ही शॅडोची PNG लावून घ्या। याची ड्युरेशनसुद्धा शेवटपर्यंत इथं वाढून घ्या। ड्युरेशन वाढवल्याच्या नंतर जिथून आपली जे काही शॅडोची PNG चालू होते तिथंच तुम्हाला आपली बाप्पा नावाची PNG ॲड करायची। याची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढून ही PNG आपल्या खालच्या शॅडोला बरोबर अशी इथं सेट करून टाकायची आहे। बघू शकता अशा प्रकारे ही PNG अशी इथं खालच्या साईडला सेट करायची। PNG इथं सेट केल्याच्या नंतर तुम्हाला जर तुमचा लोगो लावायचा असेल तर तुम्ही तुमचा लोगोसुद्धा इथं लावू शकता। तर माझा लोगो असेल तर मी माझा लोगो इथं लावून टाकतो, किंवा तुम्हाला एखादा ओव्हरले व्हिडिओ जरी तुमच्याजवळ असेल तर तुम्ही ते सुद्धा इथं लावू शकता। तर आपल्याजवळ एखादा ओव्हरले व्हिडिओ असेल किंवा आपले जे काही लोगो असेल आपण ते इथं असं लावून टाकूया। तर आपण हा ओव्हरलेवाला व्हिडिओ इथे लावून घेऊया। ओव्हरलेवाला व्हिडिओ लावल्याच्या नंतर याची जे काही ड्युरेशन आहे, एक्स्ट्राचा जे काही पार्ट असेल ते इथे तुम्हाला ट्रिम करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा पार्ट ट्रिम करून इफेक्ट्समध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन याची जे काही ब्लेंडिंग आहे ते स्क्रीनमध्ये अशी इथं करून घ्या, म्हणजे आपल्या सगळ्या व्हिडिओला असा एक इफेक्ट इथं दिसून येईल। तर अशा प्रकारे हे इथे झालेलं आहे। बघू शकता सुरुवातीला कशा प्रकारचा इफेक्ट असेल तुम्हाला दिसून येईल। तर हे इफेक्ट इथं दिसून आल्यानंतर तुम्हाला वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे। तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भावांनो, आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये।